ये सौगात जो है जनता को दी जा रही है, क्या कुछ कहेंगे? कोकणवासियांसाठी गणपतीसाठी कोकणवासियांसाठी ही ट्रेन सोडण्यात आलेली आहे। बघा, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणच्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरभरून दिलेला आहे। म्हणजे कोकण हे महायुतीचा आणि भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून आज ओळखला जातो आहे। आणि म्हणूनच गेल्या 13 वर्षापासून पहिले आम्ही बसेस सोडायचो आणि मग नंतर मोदी एक्सप्रेस आम्ही सुरू केली आणि गेल्या 13 वर्षापासून एकही वर्षी न चुकता सातत्याने लोकांना आम्ही त्यांच्या गावी घेऊन जाण्याचं काम आपल्या कुटुंबाबरोबर गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही करतोय। या वर्षी थोडं स्पेशल आहे, डबल धमाका आहे। या वर्षी 2 ट्रेन सोडणार आहेत, कारण का आमचे खासदार सन्मान्य राणे साहेबांचा मतदारसंघ हा रत्नागिरीपर्यंत आहे आणि म्हणून सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेचा आभार मानण्याच्या दृष्टिकोनातून ही ट्रेन आज आम्ही 2 दिवस सोडतोय। ती आज रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंत जाईल आणि उद्या कणकवली आणि वैभववाडीपर्यंत येईल। म्हणून हे 2 दिवस आमच्या कोकणवासियांसाठी आम्ही हे सेवा करणार आहोत। दुसरीकडे जर बघितलं असेल तर मोठ्या संख्येने जे कोकणवासी रस्ते मार्गाने जात होते ते आता ट्रेन आणि विमानाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या विमान सेवा देखील मोठ्या संख्येने यावेळेस सुरू होताना पाहायला। बघा, आम्हाला गावी पोचणं महत्त्वाचं असतं। आम्ही कसे पोचतो, कुठल्या परिस्थितीत पोचतो, कुठल्या हालात पोचतो ते काय लेणं देणं नाही। कोकणवासी म्हटलं तर गणेश चतुर्थीपेक्षा मोठा सण आमच्यासाठी नाही। मग ऑफिसमधला बॉस असेल, घरातले नातेवाईक असतील, आमच्या मुंबईतल्या घराला कुलूप लावून सगळेचे सगळे आम्ही गावीच असतो आणि म्हणून रस्ता असो, फ्लाईट असो, आज हे ट्रेन असो आणि काही दिवसामध्ये समुद्राचा पण मार्ग आहे, त्याच्याने सगळ्या मार्गाने आमचे कोकणवासी यावेळी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या आशीर्वादाने आज कोकणाकडे जातात। कोकणी जनतेसाठी एक आनंदाची बातमी ही आहे, आता यापुढे कोकणवासी असा उल्लेख होतो। बघा, शेवटी बघा, तुम्ही गाववाले म्हणा, चाकरमानी म्हणा, ते कोकणवासी म्हणा, आम्हाला प्रेमाने काही एक दुसऱ्याला बद्दल बोला, आम्हाला काही हरकत नाही। शेवटी आम्ही कोकणातले राहणारे, आम्हाला तुम्ही कुठल्याही नावाने आमचं नाव घ्या किंवा आम्हाला पुकारा, आमचं काही चिंता नाही। शेवटी काही भावना होती, त्यानुसार अजितदादांनी तो निर्णय घेण्यात आला। पण शेवटी प्रेमाने कोकणवासियाला काही बोला, ते हक्काने तुम्हाला तुमच्या जवळ घेतील। म्हणूनच तर आम्हाला फणसासारखं बोलवलं जातं ना। आम्ही बाहेर काटेरी दिसले असले तरी आतमधून फार मऊ आहे आणि म्हणून आमचा तो मूळ स्वभाव असल्यामुळे नावाच्या बाबतीमध्ये आम्हाला चिंता नाही। कोकणी माणूस विधानसभा आणि लोकसभेला भाजपच्या पाठीशी उभा होता, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहे, भाजप सज्ज आहे का कोकणी माणूस यंदाही पाठीशी उभा राहील? बघा, जसं लोकसभेमध्ये कोकणवासियांना स्पष्ट झालं की भारतीय जनता पक्षाशिवाय आमचा दुसरा पर्याय नाही, विकास भारतीय जनता पक्षात करू शकतो, तसंच विधानसभेला झालेलं आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीलाच कोकणी माणसांनी प्राधान्य दिलं। मग अगर कोकणामध्ये गावामध्ये राहणारा माझा नातेवाईक अगर भारतीय जनता पक्ष आणि कमळच्या समोर बटन दाबत असेल तर तोच फोन बरोबर महापालिकेच्या वेळी मुंबईला येणार की बाबा मी गावात कमळला मतदान केलंय, आता तू पण कर। आणि म्हणून जसा लोकसभा विधानसभेला निकाल आले तसेच निकाल मुंबई महापालिकेत, ठाणे महापालिकेमध्ये तसंच येणार, कारण का मुंबई आणि कोकण एक अटूट नातं आहे। कोकणातला माणूस मुंबई आणि मुंबईतला माणूस कोकण, म्हणजे तुम्ही दोघांना ईव्हीएम एकच दिलं तरी काय हरकत नाही, असं एक अटूट नातं आहे आम्हा लोकांचं। संपूर्ण कोकणात ठाकरेंना कोकणी माणसाने हद्दपार केलेला आहे निवडणुकीमध्ये। मुंबई महानगरपालिकेत गेली अनेक वर्ष ठाकरेंची सत्ता आहे, या महानगरपालिकेतून कोकणी जनता त्यांना हद्दपार करेल। बघा, शेवटी कोकणी माणसांनी ठाकरेंना किंवा त्यांच्या उभाटाला भरपूर वर्ष संधी दिली, संधी नाही दिली असा विषय नाही, पण शेवटी आमची एक पिढी बाद होते। तुमचा आदित्य, तुमच्या घरातली मुलं नोकऱ्या करतात किंवा व्यवसाय धंदे करतात, तुमची घरातली मुलं BMW मर्सिडीज चालवणार आणि आमच्या घरातली मुलं घरी बसणार, असं चालणार नाही ना।
आम्हालाही रोजगार पाहिजे, आम्हालाही उद्योगधंदे कोकणात पाहिजे आणि म्हणून वारंवार संधी दिल्यानंतर जेव्हा उभाटाकडून आणि ठाकरेंच्या लोकांच्या लोकप्रतिनिधींकडून काय होतच नसेल म्हणून कोकणी माणूस सुज्ञ आहे, त्यांनी आपला पर्याय निवडला. त्यांना कळलं की बाबा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खालच्याच सरकारच्या बाजूला राहिलं पाहिजे आणि त्याचमुळे त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा एक सक्षम पर्याय निवडलेला आहे आणि आता ते मागे बघून बघणार नाही. सर आज जानना चाहेंगे, आज मोदी एक्सप्रेस आज आप छोड़ रहे हैं, किस तरीके से है और पिछले काफी समय से आप लगातार इस तरीके की देखिए हम हमारी मोदी एक्सप्रेस पहले हम बसेस छोड़ते थे, फिर हम लोग ने ट्रेन शुरुआत किया. हर पिछले 13 साल से हम हमारे कोकण के लोगों की सेवा इस माध्यम से करते हैं. इस साल थोड़ा स्पेशल है क्योंकि लोकसभा विधानसभा के चुनाव में हमारे इस लोगों ने हमको बहुत बड़े आशीर्वाद दिए, हमको सांसद चुन के दिए, हमको विधायक चुन के दिए, इसलिए उनका हमको धन्यवाद करना है, आभार मानना है. और इसलिए हम लोगों ने इस बार एक नहीं 2 मोदी एक्सप्रेस छोड़ी है. डबल धमाका है इस बार. आज जैसे रत्नागिरी और सावंतवाड़ी तक जारी है, कल वैसे कणकौली और वैभवड़ी तक जाएगी. मतलब अपने कोकण वासियों ने जैसे भर भर के हमको दिया, जो आपके भाषा से चप्पर फाड़ के दिया, वैसे ही चप्पर फाड़ के हम लोग हमको प्यार और उनका सेवा करना है. महानगर पालिका में भी इस तरीके का आशीर्वाद आपको मिलेगा. हमेशा जैसे जो ट्रेंड रहा है, जो कोकण के दिल में है वही मुंबई और ठाणे के दिल में रहा है. हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने हमेशा कहा है कि कोकण ये हमारे शिवसेना का बैकबोन है. आज उसके बाद जिस तरीके से उद्धव ठाकरे ने कोकण के लोगों का सिर्फ इस्तेमाल किया, जो रोजगार लाना है, जो फैक्ट्री लाना है, जो उद्योग धंधा लाना है, वो कोई भी ला नहीं सके. इसलिए हमारे कोकण के लोगों ने अभी उनको नाका घर पे बिठा दिया है और काम करने वाले हम जैसे भारतीय जनता पक्ष के लोगों को मैदान में उनके सेवा के लिए उतारा है. तो इसलिए जो आपको कोकण में रिजल्ट दिखे वैसे के वैसे रिजल्ट आपको बीएमसी में और थाना और आजूबाजू के महापालिका में दिखेगा. जिस तरह से हम देख रहे हैं जयंतीचं तुम्ही आवाहन केलं होतं, मात्र काँग्रेस आणि ठाकरे गट याला विरोध करताना पाहायला मिळतो. काय मुळामध्ये ते लोक हिंदू आहेत का याची DNA टेस्टिंग कधीतरी केली पाहिजे. जसे आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेतो ना, तसं आता ठाकरे, काँग्रेस म्हणजे उबाटा, काँग्रेस आणि NCP, शरद पवार यांचे DNA टेस्ट कॅम्प घेतले पाहिजे त्यांच्या कार्यालयामध्ये. की बाबा तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रिकेवर हिंदूत लिहिणार आहे का काहीतरी वेगळं लिहून वरती जाणार आहे, ह्याचं कधीतरी टेस्टिंग झाली पाहिजे. कारण का हिंदू म्हणून अगर तुम्ही सनातन धर्मामध्ये असणारा आमच्या विष्णूच्या अवतार वराची अगर जयंती साजरा करण्याची अगर तुमच्यामध्ये हिंमत असेल ना, मग ह्यापेक्षा नाव लावून बदलून टाका, सांगा आमचा राजकीय धर्मांतर झालंय आणि विषय कार्यक्रम संपवून टाका. भजनी मंडळामधून एक आभार व्यक्त केले जातात फडणवीस सरकारचे. 25,000 रुपयाचं अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे भजनी मंडळाने. बघा हा ऐतिहासिक निर्णय आहे. आमचे भजनी मंडळ दिवस रात्र बिचारे मेहनत करतात, रात्रभर भजन करतात आणि कोकण संस्कृती आणि आपल्या पद्धतीने संदेश समाजाचं प्रबोधन पण करतात. आमच्या महायुतीच्या सरकारने, आमच्या देवाभाऊच्या सरकारने या लोकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक भजनी मंडळाला 25,000 असं घेण्याचा निर्णय घेणार. म्हणून कोकणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता जोरात भजनं अजून जोराप्रमाणे होणार, आमच्या डबल वाऱ्या होणार, ट्रिपल वाऱ्या होणार आणि त्याचा आनंद आम्हाला लुटायला मिळणार. असा आहे की भारत पाकिस्तानची मॅच आहे, ती होणार आहे, त्याला उबाटाने विरोध केला आहे. संजय राऊत असं म्हणतात की भारत पाकिस्तान मॅचच्या माध्यमातून पाकिस्तान समोर नतमस्तक केंद्र सरकार का होतं. असं आहे ना, संजय राऊत सारख्या तीनपाट माणसांनी आम्हाला सांगावं नाही. त्याला आम्ही झाकण जुला म्हणतो, संजय राजाराम राऊत. त्याने आम्हाला सांगू नये आमचा देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम. आमच्यासाठी राष्ट्रप्रेम, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रत्व आहे आणि म्हणून आम्हाला सांगू नये. आणि आम्हाला अशा चायनीज मॉडेल हिंदूंकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही. आम्हाला माहिती आहे कोणाला किती लायकीत ठेवायचं, कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे. म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये.
आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार? राणा जी, ये एशिया कप में भारत पाकिस्तान सामने आएंगे मैच खेलने, कुछ पार्टियां विरोध कर रही हैं, आपका और बीजेपी का क्या स्टैंड होगा? देखिए, ऐसा है, राउत जो है उसे लेकर टिप्पणी करते हैं। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयं संघ, हम लोग राष्ट्रभक्त लोगों की ये सब संगठन है। हमको ये संजय राजाराम राउत जैसे लोगों से हम लोग को सर्टिफिकेट जरूरत नहीं है। हमको पाकिस्तान को उसको लायकी में रखना आता है, उसकी औकात दिखानी आती है, जो बार बार हमारे मोदी सरकार ने दिखाया है। इसलिए फिर क्रिकेट का मैदान हो कुछ हो, पाकिस्तान को मालूम है कि आज देश का, भारत देश का प्रधानमंत्री है ना, उनका बाप बैठा है उधर। इसलिए संजय राजाराम राउत ने कुछ भी बोला तो उससे हमको कोई फर्क नहीं पड़ता है। मगर एक सवाल संजय राजाराम राउत को पूछूंगा कि इंडिया पाकिस्तान के मैच के वक्त वो किस तरफ मैच देखने जाएगा? हम तो इंडिया की तरफ रहेंगे। ऐसा नहीं ना कि बुर्का डाल के ये स्टेडियम में पाकिस्तान को जय पाकिस्तान बोलते हमको दिखेगा। के मौके पर आपकी तरफ से डबल डेकर गिफ्ट दिया जा रहा है, लोगों को उनके घरों तक पहुंचाया जा रहा है, लेकिन वहीं दूसरी तरफ इसी मौके पर कांग्रेस जो है चक्का जाम विरोध प्रदर्शन मालवनी में करती नजर आ रही है। देखिए, ऐसा है ना, कांग्रेस ने और उबाटा ने और उनके महाविकास आघाड़ी ने कुछ दिया नहीं, इससे तो उनको घर पे बिठाया ना। आज एक सांसद और एक विधायक नहीं उनके पास। हमको कोकण के लोगों ने भर भर के दिखाया और उनको लात मार के बाहर भगाया, इसलिए अभी उनको चक्का जाम करना पड़ रहा है। चक्का जाम के लिए लोग तो लगते हैं, वरना चक्का जाम खुद के घर के बाहर करना पड़ेगा उनको, ऐसी हालत हो गई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।